जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे। वाढता खर्च, घटते उत्पन्न आणि निसर्गाचा कोप या तिहेरी फटक्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय। त्यातच आखाती देशाच्या युद्धाचा परिणाम शेतीसाठी लागत असलेला रासायनिक खत तयार होणाऱ्या कच्च्या मालावर होताना पाहायला मिळतोय। याचा थेट परिणाम देशांतर्गत खत दरांवर झाला असून विविध खतांच्या किमतीमध्ये 10% अधिक दरवाढ झाली आहे। यामुळे आगामी खरीप हंगामात पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। देशाच्या युद्धाच्या परिणामानं खतांची टंचाई आणि दरवाढ। खरीप हंगामात पिकांच्या उत्पादन खर्चात होणार वाढ। निसर्गाचा कोप आणि युद्ध परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल। आखाती देशाच्या युद्धाच्या परिणामामुळे पुरवठा साखळी विस्कळली। आयातीवर परिणाम झाल्यानं युरिया, अमोनिया आणि सल्फरचे दर गगनाला भिडले। याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतोय। आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी तयारीला लागला असून रासायनिक खतांच्या किमती वाढल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। खताच्या किमतीच्या सरासरी 30 ते 40% वाढल्यात। जी गुन्ह्यावर 1400 होती 1800 झाली, जी 1600 होती ती 2200 रुपये झाली। त्याचा मेन परिणाम जो एक तर पुरवठा जो पूर्णपणे विस्कळीत झाला आहे। आपण जे बघतो आखात देशात नसेल, रशियात नसेल, इकडून तिकडून, आणि वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याच्यामुळं। आणि युरियाची सध्याला भीषण टंचाई आहे मार्केटमध्ये। त्याला जो लागणारा फॉस्फरिक ॲसिड आहे त्याच्या किमती आंतरराष्ट्रीय किमतीत वाढलेल्या आहेत। शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेती करणं अवघड झालंय। सरकारनं खतांच्या दरांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। तसेच खतांचा तुटवडा असल्यानं सुरळीत खतांचा पुरवठा करणं गरजेचं आहे। असेच खतांचे दर वाढत राहिले तर शेती करायची कशी, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय। सध्याच्या रासायनिक खताच्या दरवाढीमुळे शेती करणं कठीण झालेलं आहे। तरी सरकारने खताच्या रेटवरती नियंत्रण ठेवणं आणि सुरळीत पुरवठा करणं हे गरजेचं आहे। अशा महागाईमुळे दरवर्षी रेट जर वाढत राहिले तर शेती करायची कशी? खताचा पुरवठा तुटवडा जाणवतोय सारखं त्यावर सरकारनं नियंत्रण ठेवायला पाहिजे। युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालामध्ये जो तुटवडा पडला आहे त्यामुळे रासायनिक खतामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे। त्यामुळे भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रातील शेतकऱ्यावरती मोठे संकट आले आहे। रासायनिक खताच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे, त्या गगनाला भिडल्यामुळे शेतकरी आता सध्या संकटात आला आहे। त्यामुळे सरकारने या संकटावरती मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। गेली अनेक वर्षापासून रासायनिक खतांमध्ये दरवाढ होतीये। त्यात आखाती देशाच्या युद्धाच्या परिणामामुळे मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांमध्ये दरवाढ झाली। एकीकडे शेतकऱ्याच्या उत्पादन मालाला हमीभाव मिळत नाही, दुसरीकडे वारंवार रासायनिक खतांमध्ये दरवाढ होत असल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला। याकडे राज्य सरकारनं लक्ष द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेकडून करण्यात आलाय। सरासरी प्रत्येक वर्षी 30% 25% ही वाढ प्रत्येक वर्षी होत आलेली आहे। यावर्षी जरी आखात युद्धाचं कारण सांगत असलं तर याच्यामध्ये खरंच शासनाने जे शेतकऱ्यांना किंवा रासायनिक खताला ज्या सबसिडी देत होतं ते सबसिडी बंद केल्यामुळे ह्या किमती वाढतल्यात। एका बाजूला शासन किंवा हे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आम्ही शेतकऱ्यांना देव मानतो म्हणून सांगितलं जाते, आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून सांगितलं जाते। मात्र वास्तवात यांनी शेतकऱ्यांचा फक्त मारण्याची, शेतकऱ्याची मान मुरगाळण्याची, गळा दाबण्याचं काम हे सरकार करतंय। शेतकऱ्यांच्या पिकांना मिळत नसलेला हमीभाव आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या रासायनिक खतांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। आता आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम खतांच्या बाजारावर होताना दिसत असून आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे। वसीम आतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।